नमस्कार, मी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरेपडे कुंचिलकर। नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी उठा दिव्यांगांनो जागे व्हा आणि या संघर्षासाठी सहभागी व्हा। दिव्यांग बांधवांसाठी 2016चा कायदा करू दिव्यांग बांधवांवर हक्क मिळत नसल्यामुळे दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समिती नांदेड आणि सकल दिव्यांग संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी दालनामध्ये नांदेड जिल्हाधिकारी यांच्या दालनात दिव्यांग बांधवांना हक्क द्या, जर हक्क देता येत नसेल तर दिव्यांग बांधवांना स्वेच्छा मरण्याच्या परवानगीसाठी धरणे आंदोलनामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी सहभागी व्हायचे। दिव्यांग बांधव पुढे झडत नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक वेळा अनेक आंदोलन करण्यात आली। लोकप्रतिनिधी यांच्या घरावर सुद्धा, आमदार खासदार यांच्या घरावर सुद्धा मोर्चे आंदोलन करण्यात आले। भीक मागो आंदोलन करून आमदार आणि खासदारांच्या घरावर मोर्चे काढून सुद्धा लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी दिव्यांगांच्या हक्काकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ज्यावेळेस आम्ही आंदोलन करतोय त्यावेळेस माननीय जिल्हाधिकारी साहेब, संबंधित अधिकारी दिव्यांग संघटनेच्या वतीने अनेक बैठका घेतल्या जातात, पण त्या बैठकीची प्रोसिडिंगच 1.5 महिना होत नाही आणि ती प्रोसिडिंग संघटनेला किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे पोहोचत नाही। आणि जर पोहोचलेले असेल तर त्या प्रोसिडिंग मध्ये असलेले मुद्दे किती प्रश्न सुटले आणि किंवा सुटले नाही याचा आढावा पण घेत नाही। संघटनेच्या वतीने दर महिन्याला आढावा बैठक का होत नाही, दिव्यांग बांधवांचे प्रोसिडिंग मधले प्रश्न का सुटत नाही याबद्दल प्रत्यक्ष भेटून चर्चा करून निवेदन देऊन सुद्धा त्या निवेदनाची साधी दखल घेत नसल्यामुळे दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने भर उन्हामध्ये 17 फेब्रुवारी पासून नांदेड जिल्ह्यातील तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना प्रत्यक्ष शिष्टमंडळाने भेटून निवेदन सादर केलेले आहे। माननीय महोदय जिल्हाधिकारी यांनी 12 बैठका आणि एक सुनावणी घेऊन त्या प्रोसिडिंग मधील किती प्रश्न सुटलेले आहेत आणि किती प्रश्न का सुटलेले नाही यांचे उत्तर 15 दिवसात देण्यात यावे। जर प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल, दिव्यांगांना हक्क देता येत नसेल तर दिव्यांग बांधव आपल्या तहसील कार्यालयामध्ये कोणतीही पूर्व सूचना न देता स्वइच्छा मरण्याची परवानगीसाठी आपल्या कार्यालयामध्ये बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला। पण आज 1.5 महिना झाला पण एकाही तहसीलदाराने या निवेदनाची साधी दखल घेतलेली नाही आणि दखल न घेतल्यामुळे 9 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले। आपले कनिष्ठ तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्याने दिव्यांगाच्या प्रश्नाची साधी दखल घेतलेली नाही, म्हणजे दिव्यांग बांधव मरण्याची वाट पाहत आहेत का? स्वइच्छा मरण्याची परवानगी मागल्यानंतर त्यांचे निवेदन केल्यानंतर त्याचं साधं उत्तर देत नसेल तर त्यांची मूक संमती दिव्यांगांना मरण्याची आहे का यांचा प्रश्न विचारू आणि आपण जर या एका महिन्यामध्ये आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याकडून दिव्यांग बांधवांच्या प्रोसिडिंग मधील प्रश्न किती सुटले आणि काय सुटले नाही यांचं कारणासहित उत्तर नाही दिल्यास त्यासाठी आम्ही आपल्याला एका महिन्याच्या नंतर कोणतीही पूर्व सूचना न देता जिल्हाधिकारी दालनामध्ये दिव्यांग बांधव स्वइच्छा मरण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा 8 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेला आहे। 8 एप्रिल 2026 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या संघटित ताकद आणि आपला हक्कासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समिती सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।